नमस्कार. तर आज आहे देवदिवाळी आणि आमचे आराध्य कुलदैवत म्हसवडचे सिद्धनाथ आज त्यांची जत्रा आहे. तर त्यासाठी मी सकाळीच अगदी पहाटे उठून पुरणपोळीचा स्वयंपाक केला. त्यासाठी डाळ शिजवून घेतली आणि इथे मी अर्धा किलो डाळ शिजवून घेतली. मी पातेल्यातच डाळ शिजवते. तुम्ही हवं तर कुकरमध्ये शिजवू शकता, पण असं पातेल्यात डाळ शिजवल्यामुळे काय होतं, येळवणी जे असतं हे कटाची आमटी करायला हे जे पाणी काढलं जातं याला येळवणी म्हणतात. तर हे छान घट्टसर निघतं. त्यासाठी मी पातेल्यातच करते. मऊसूद डाळ शिजवून घेतली आणि अशी छान वाटून घेतली. साखर टाकून आधी डाळ मी आटवून घेतलं पाणी सगळं आणि चाळणीतून छान अशी ही वाटून घेतली डाळ. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही डाळ मऊसूद वाटून घेतली. आता पीठ कसं मळायचं ते दाखवते. तर इथे मी गव्हाचंच पीठ घेतलं आहे. अगदी चपातीचं पीठ आहे तेच घेतलं आहे गव्हाचं पीठ. मीठ घालायचं आणि याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आपल्याला. अगदी चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षाही घट्ट करायचा आहे हा गोळा. मऊ अजिबात सैल मळू नका, एकदम घट्ट मळून घ्यायचा. कारण हे पीठ जे आहे ते कुटावं लागतं. अगदी वरवंट्याने चेचून घ्यायचं असतं. हे बघा, बघू शकता तुम्ही, इतपत घट्ट करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपण जसं जसं आपण हे कुटून घेऊ तसं तसं मऊसूत अशी अगदी पुरणपोळी येते. तर आता मी ओट्यावरच ओटा स्वच्छ करून घेतला आणि याच्यावर वरवंट्याने मी हे चेचून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाण्याचा हात लावायचा आणि वरवंट्याने हे पीठ जे आहे ते अगदी 5 ते 7 मिनिट असं कुटून घ्यायचं. थोडा थोडा करून पाण्याचा हात लावायचा, पाणी एकदम घालायचं नाही आणि मऊसूत असं हे पीठ कुटून घ्यायचं. याच्यामुळे काय होतं, आपली पोळी जी आहे अगदी मऊसूत होते. अगदी 2 दिवससुद्धा एकदम नरम राहते. मस्त अशा ह्या पोळ्या होतात आणि तुम्हाला मैदा घालायची गरज पडत नाही. काही जणी बऱ्याच जणी मैदा घालतात, पण हे अशा पद्धतीने कुटून जर पीठ घेतलं तुम्ही तर तुम्हाला मैदा घालायची अजिबात गरज पडणार नाही. आणि मी नेहमीच प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीनं मी पुरणपोळी करत असते. मैदा अजिबात वापरत नाही. मी साधारण 1-1.5 वर्षापूर्वी पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक दाखवला आहे. तोही व्हिडिओ मी देते. बघू शकता तुम्ही, एकदम असं लवचिक लांब अशी तार येते, इतपत कुटून घ्यायचं आहे. आणि आता याला एक 10 मिनिट तरी मुरू द्यायचं आहे. अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक 10 मिनिट मुरू द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं, एक 10 मिनिट ठेवून द्यायचं. आता काय करायचं, पुरणपोळी करताना नेहमी जे पोळपट आहे त्याला तुम्ही कापडच बांधायचं. अगदी असंच पोळपटावर पोळी कधीही लाटायची नसते. त्याला कापड बांधून घ्यायचं. अगदी रुमाल किंवा जाडसर कापड असेल तुमच्याकडे ते असं छान बांधून घ्या. त्यामुळे काय होतं, पोळी जी आहे ते पटकन सरकायला मदत होते आणि पोळपटाला चिटकत नाही. त्यामुळे पोळी फाटत नाही. मेन म्हणजे अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं. आता कणकेचा गोळा घ्यायचा. बघू शकता तुम्ही, एकदम लांब अशी तार येते बघा. अशा पद्धतीने हे पीठ तयार होतं कुटून घेतल्यामुळे. अगदी मैद्याचं तुम्ही जे पीठ तयार करतात तसंच हे पीठ तयार होतं. एक मोठ्या लिंबू एवढा मी गोळा घेतला आणि कोरड्या पिठामध्ये घोळवून घेऊन वाटी त्याची तयार करायची अशी हाताने. अशा पद्धतीने अशी वाटी करून घ्यायची. आता जेवढं तुम्ही पातळ अशी वाटी कराल तेवढं तुमचं पुरण जास्त बसेल. तर अशा पद्धतीने वाटी करून घेतली आणि आता हे पुरण वाटलेलं पुरण आहे ते जेवढी कणिक आहे त्याच्या 2 पट म्हणजे डबल पुरण घ्यायचं. हे बघा, असे बघू शकता तुम्ही, इतपत एवढं जास्त पुरण घेतलं तरीसुद्धा पोळी अजिबात फाटत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्ही बनवलेली कणिक जी आहे तीच व्यवस्थित बनवली पाहिजे, तरच पोळी तुमची छान अगदी मस्त ओटाने खावी इतकी मऊ होते. हे बघा, बघू शकता तुम्ही. माझ्याकडे सुहासनीचा स्वयंपाक करते त्यावेळेलासुद्धा मी अशाच पद्धतीने करते. अगदी त्यावेळेला 40 ते 50 पोळी मला करावी लागते. तर ह्याच पद्धतीने मी करत असते. हे बघा, बघू शकता तुम्ही, पिठात छान घोळवून घ्यायचा आणि अलगद हाताने अगदी बेलणं जे आहे ते अगदी वरून अलगद फिरवायचं. बेलणं अजिबात दाबून फिरवायचं नाही. वरून अगदी सावकाश फिरवलं तरी तुमची पोळी छान पसरते. त्याचं कारण म्हणजे आपण पोळपटाला बांधून घेतलेलं जे कापड असतं त्याच्यामुळे. हे बघा, अशा पद्धतीने केवढी मोठी लाटायची आहे तेवढी लाटा. अजिबात फाटत नाही, तुटत नाही किंवा चिरत नाही. मी अशा पद्धतीने पोळ्या करते
अशा एवढ्याच मोठ्या असतात, अगदी लहानही नसतात, फार मोठेही नसतात. अशा पद्धतीने मी पोळ्या करून घेते. आता तव्यावर थोडंसं आधी तेल घालायचं. नॉनस्टिकचा तवा असेल तर तुम्हाला गरज नाही, पण असा कोटिंगचा तवा असेल तर अशा पद्धतीने, किंवा ॲल्युमिनियमचा तवा असेल तर थोडंसं तेल लावून त्याला आधी गरम करून घ्यायचं आणि पोळी टाकून लाटून भाजून घ्यायची. छान अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची पोळी. अजिबात फाटलेली नाही बघा, तुम्ही बघू शकता. छान अशा मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या तयार होतात. हे बघा, मी कशीही उलथण्याने फिरवते, उलती पलती करते, पण अजिबात पोळी फुटत नाही. त्याचं हेच कारण आहे की कणिक छान त्याची झाली पाहिजे तयार, तरच पोळी. आता ह्या सगळ्या पोळ्या मी करून घेते आणि आता आमटी कशी करायची ते मी दाखवते. तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण मसाला करून घ्यायचा आहे. तर मुठभर कोथिंबीर, 1 चमचाभर जिरे, एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि ओलं खोबरं मी घेतले. ओलं खोबरं मी घेतलं त्याचं कारण म्हणजे मी कांदा लसूण मसाला वापरते रोजच्या जेवणामध्ये, आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये खोबरं असतं, सुकं खोबरं असतं, म्हणून ओल्या खोबऱ्याचं वाटण करते मी. तर आता हे पाणी न घालता वाटून घ्यायचं, अगदी बारीक वाटून घ्यायचं. जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे पाणी न घालता वाटून घेतलं. याच्यामध्ये आलं घालायचं नाही किंवा कुठलाही गरम मसाला घालायचा नाही, फक्त खोबरं, लसूण आणि जिरं, कोथिंबीर एवढं असं वाटून घ्यायचं. आता पातेल्यामध्ये एक 2 चमचे, मोठे 2 चमचे तेल घेतलं. तेल तुमच्या आवडीनुसार घ्या, पण येळवण्याची आमटी करायला थोडंसं तेल जास्त लागतं. आणि मोहरी घातली. मोहरी तडतडून द्यायची आणि मगच जिरे घालायचे. जिरे मोहरीची फोडणी अगदी व्यवस्थित बसली पाहिजे, तरच तुमची येळवण्याची आमटी छान मस्त अशी होते. कढीपत्ता घालायचा आणि त्याच्यात आता हा जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा. हिंग घालायचं थोडंसं, अगदी चिमूटभर हिंग घातलं आणि हा मसाला घातला. आता याला पाणी अजिबात घातलेलं नाही, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही परतून घ्यायला. तेलामध्ये छान हे परतून घ्यायचं, खमंग असं सुवास येऊसपर्यंत. ह्या मसाल्याचा मात्र तुम्ही जसा जसा परतत जाल तसा तसा छान खमंग असा सुवास येतो. आणि हळद घालायची, अगदी पाव चमचा हळद घातली. आणि हा कांदा लसूण मसाला, हा माझा घरचा गोदाई कांदा लसूण मसाला आहे. तो मी विक्रीसाठी असतो, मी वर्षभर करून ठेवते, माझ्याकडे विक्रीसाठी येतात. तर आता हे येळवणी बघू शकता तुम्ही, पाणी जे डाळ शिजवून घेतलेलं पाणी, ह्याला येळवणी म्हणतात. आता हे बघा, तुम्ही टोपात शिजवल्यामुळे बघा मस्त असं घट्टसर पाणी याचं निघालं आहे, त्यामुळे मसाला जास्त वापरायची गरज पडत नाही. आता हा मसाला जो भाजला आहे त्याच्यामध्ये हे येळवण्याचं पाणी आहे ते ओतून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. अगदी ढवळून घ्यायचं. तुम्हाला आता कितपत पातळ घट्ट लागतं त्याप्रमाणे करायचं, कारण हे येळवणी आपण काढलेलं असं ते थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं. कारण आमच्याकडे मी थोडंसं पातळ करते येळवण्याची आमटी, काही जणी घट्टही करतात. आणि छान असं बघू शकता तुम्ही, उकळी येऊ द्यायची, गॅस कमी करायचा आणि छान ह्याला एक 10 मिनिट शिजू द्यायचं. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल